Hello my dear students and welcome to the English class of 5th standard, and we are doing English NCERT. First lesson, Papa's Spectacles. Okay, Unit 1, let's have fun. Under this, lesson number 1, Papa's Spectacles. तर आज आपण हा लेसन करतोय. ही पोएम आहे एक ॲक्च्युली छोटीशी, ती आपण आज करतोय. ओके, त्याच्या आधी प्लीज सबस्क्राईब द चॅनल फॉर मोर सच व्हिडिओज फ्रॉम NCERT 5th स्टँडर्ड इंग्लिश. आणि शेअर करा तुमच्या फ्रेंड्ससोबत. आणि लिंक प्लेलिस्टची, त्याच्यामध्ये सगळे लेसन्स असतील 5th स्टँडर्डचे इंग्लिशची प्लेलिस्ट वेगळी आहे, त्याची लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. ओके, तर सुरू करूयात. पापाज स्पेक्टिकल्स. लेट अस रिसाइट म्हणजे आपण ती म्हणूया पोयम. आणि म्हणता म्हणता मी तुम्हाला प्रत्येक लाईन एक्सप्लेन करणार आहे. ओके. टुडे आवर पापा इज सर्चिंग एव्हरीवेअर. तर आज आमचे पप्पा बाबा हे सगळीकडे शोधतायत काहीतरी. ओके, टुडे आवर पापा इज सर्चिंग एव्हरीवेअर. तर काय शोधतायत, तर ही हॅज लॉस्ट हिज स्पेक्टिकल्स. स्पेक्टिकल्स म्हणजे चष्मा, त्याला स्पेक्टिकल्स म्हणतात. एक चष्मा असला तरी त्याला स्पेक्टिकल्स म्हणतात, कारण ती जोडी डोळ्यांची जोडी म्हणजे दोन काचा आहेत, त्यामुळे स्पेक्टिकल्स. 4 चष्मे असले तरी स्पेक्टिकल्स आणि एक चष्मा असला तरी स्पेक्टिकल्स. ही हॅज लॉस्ट हिज स्पेक्टिकल्स. इट वॉज हिज ओनली पेअर. तर ती एकच जोडी म्हणजे एक चष्मा, ते एकच पेअर होता, त्यांच्याकडे एकच चष्मा होता. सो ही हॅज लॉस्ट हिज स्पेक्टिकल्स. इट वॉज हिज ओनली पेअर. ती त्याचा एकमेव चष्मा होता. ही कांट रीड द न्यूजपेपर. ही कांट वॉच TV. तर चष्मा नसल्यामुळे त्यांना न्यूजपेपर वाचता येत नाही किंवा TV सुद्धा बघता येत नाही. ही कांट रीड द न्यूजपेपर. ओके, त्यांना न्यूजपेपर वाचता येत नाही. आणि वॉच द TV, वॉच म्हणजे बघणं. ही कांट वॉच द TV. ही कांट कट द व्हेजिटेबल्स. ओ वेअर कॅन इट बी. तर त्यांना भाजीसुद्धा कापता येत नाही चष्मा नसल्यामुळे. त्यांना भाजी कापायची होती आणि त्याला आता चष्मा नाही, त्यामुळे त्यांना भाजीसुद्धा कापता येत नाही. कट म्हणजे कापणं आणि व्हेजिटेबल्स म्हणजे भाज्या. ही कॅनॉट कट द व्हेजिटेबल्स. ओ वेअर कॅन इट बी. अरे बापरे, तर आता काय करायचं, कुठे असेल बरं तो चष्मा. वेअर कॅन इट बी. इट म्हणजे इथे चष्मा. ही चेक्ड इनसाइड हिज पॉकेट्स. तर त्यांनी पॉकेट्स म्हणजे खिसे, चेक म्हणजे शोधणं. त्यांनी कुठे शोधलं, तर त्यांच्या पॅन्टच्या खिशात, शर्टाच्या खिशात शोधायला लागले. ही चेक्ड इनसाइड हिज पॉकेट्स. ही ग्लान्स्ड अंडर हिज चेअर. आता तुम्हाला चित्रामध्ये दिसतंय बघा, त्यांनी खुर्चीच्या खाली नजर टाकली. ग्लान्स म्हणजे नजर टाकणं, अंडर द चेअर म्हणजे खुर्चीच्या खाली नजर टाकली. ही ग्लान्स्ड अंडर हिज चेअर. स्वतःच्या खुर्चीखाली बघितलं, तिथे पण तो चष्मा नव्हता. ही सर्च नियर द विंडो. आता ते खिडकीपाशी गेले आणि खिडकीच्या आजूबाजूला शोधायला लागले. त्या तुम्हाला चित्रात दिसते बघा, तिथे खिडकीत ते पप्पा आपला चष्मा शोधतायत. खिडकीत ठेवलाय का बघायला ते गेले आणि त्यांनी सगळीकडे बघितलं. ही लुक्ड एव्हरीवेअर. सगळीकडे शोधलं, कुठेच काही तो चष्मा सापडेना. शेवटी ती मुलगी जी दिसते तुम्हाला चित्रामध्ये, जिचे ते वडील आहेत, ती म्हणाली, स्टॉप पापा. पप्पा थांबा जरा, आता इकडे तिकडे शोधू नका. आय टोल्ड हिम स्टॉप पापा. तर ती मुलगी म्हणते की मी म्हटलं त्यांना थांबा. आय वेंट अप क्लोज अँड सेड. मी जवळ गेली आणि म्हणाले, ती वडिलांच्या जवळ गेली आणि म्हणाले, पापा युअर स्पेक्टिकल्स आर राईट देअर ऑन युअर हेड. तुमचा चष्मा तर तुमच्या डोक्याला लावलेला आहे, तुमच्या डोक्यावरच आहे. तुम्ही डोक्यावर चष्मा लावून जगभर घरात सगळीकडे शोधताय. सो आय टोल्ड हिम स्टॉप पापा. आय वेंट अप क्लोज अँड सेड पापा युअर स्पेक्टिकल्स आर राईट ऑन युअर हेड. तर तुमचा चष्मा तुमच्या डोक्यावरच आहे आणि तुम्ही तो जगभर शोधताय. तर अशी छोटीशी कविता आहे पापाज स्पेक्टिकल्स. ओके, तर इथे क्वेश्चन्स पण आहेत, ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, तुम्ही जर रिकमेंड केलं मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा तुम्हाला हवे असतील तर, ते मी त्याचा पण नेक्स्ट व्हिडिओ करते. हा व्हिडिओ इथे संपतोय. पुढच्या वेळेला नेक्स्ट टाईम आय विल बी कमिंग अप विथ द नेक्स्ट लेसन इन द नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन टेक केअर अँड बाय बाय.